हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गणपती स्पेशलमध्ये आज आपण दुधीचे खुसखुशीत आणि झटपट असे छान होणारे मोदक पाहणार आहोत। त्यासाठी एक कवळी दुधी घ्यायची आहे आणि त्याचं साल काढून आपण बारीक खिसणीने खिसून घेणार आहोत। खिसून झाल्यानंतर त्या खिसामध्ये थोडंसं पाणी असतं, ते पाणी आपण काढून घेऊया, म्हणजे लवकर मोदक खिस लवकर मोकळा होईल। तर ह्यानंतर आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया। त्या तुपावर हा खीस जो आहे तो परतून घ्यायचा आहे। मी माझ्या चॅनलवर याआधी सुद्धा तुम्हाला पुरणाचे, चीज मोदक, चॉकलेट मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे मोदक मी तुम्हाला दाखवलेले आहेत। ते तुम्ही सबस्क्राइब करून माझ्या चॅनलवर पाहू शकता। तर हा खीस थोडासा परतून झालेला आहे। त्यानंतर त्यात आपण थोडंसं दूध घालणार आहोत। दूध घातल्यामुळे खीस छान मऊ होईल। मऊ होण्यासाठी थोडा वेळ 1-2 ते 3 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। झाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये साखर टाकूया। साखर थोडीशी परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किंवा आपलं सुकं खोबरं जे आहे ते त्याचा काळा भाग काढून तो पण आपण मिक्सरला लावून टाकू शकतो। हे फक्त बाइंडिंगसाठी आहे आणि ऑप्शनल आहे। आता ह्यामध्ये थोडंसं आपण दूध पावडर टाकत आहोत। दूध पावडरनी टेस्ट छान येते, त्याची चविष्ट आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी पण मदत होते, म्हणून आपण दूध पावडर टाकलेलं आहे। ते नसेल तर तुम्ही खवा सुद्धा टाकू शकता। तर असं हे थोडंसं कोरडं झालेलं आहे। त्यानंतर थोडंसं तूप टाकल्यामुळे अगदी छान आणि चकाकी येईल त्याला। त्यामुळे आपण थोडं तूप टाकून आता थोडं परतवून त्याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण एक साचा घ्यायचा आहे। थोडंसं ड्रायफ्रुट्स लावायचे आहेत त्यामध्ये आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते साच्यात घालून छानसे मोदक आपण तयार करणार आहोत। त्याचे चीज मोदक पण आहेत, स्पायसी असे माझ्या चॅनलवर, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। अशा वेगवेगळ्या मोदकच्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। असा छानसा दुधी मोदक आपला तयार झालेला आहे। तर आता हे आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया।